सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्या मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। हर सपनों को अपनी सांसों में रखो, हर सपनों को अपनी सांसों में रखो, हर मंजिल को अपनी बाहों में रखो, हार जीत आपकी है दोस्तों, बस अपने लक्ष्य को अपनी निगाहों में रखो। मी राहुल साळवे, मी या नीट NJEE चे टीचर, आम्हा सर्वांच्या टीमच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतोय। या मान्यवरांच्या आल्याच्या आगमनाचे एक वैशिष्ट्य असे स्टुडंट की त्या या क्षेत्रामध्ये पारंगत असलेल्या आणि ते आपल्यासाठी एक मोठं मिसाल आहेत, म्हणून यांचा मी परिचय करून देणे हे माझे भाग्य समजतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सोलंकी मॅडम, मुख्याध्यापक, तसेच काही मान्यवर सुद्धा उपस्थित झालेले आहे। आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्रणिका स्वामी मॅडमांचे मी सुद्धा स्वागत करतो। हजारों उलझने राहों में और कोशिश बेहिसाब, हजारों उलझने राहों में और कोशिश बेहिसाब, इसी का नाम है जिंदगी, चलते रहे जनाब, चलते रहिए जनाब। आजच्या कार्यक्रमात JEE नीटच्या बॅचेसचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। तसेच पुढील सूत्रसंचालन जे आपल्या विद्यार्थिनींमधून आहेत की 2023-24च्या बॅचेस मध्ये ते शिक्षण आमच्याकडनं प्रशिक्षित घेत आहेत, त्यांच्या समोर आम्ही ते कार्यक्रम पूर्ण पार करण्याकरिता सामर्थ्य आहोत। तसेच त्याच्यातले असे गुणवंत विद्यार्थी त्यांनी स्वतःहून इच्छिता त्यांनी सूत्रसंचालन घेण्याचे पारंगत हाती घेतले। त्यांचं नाव आहे आरती पाडवी व प्रमिला वसावे। त्यांना मी विनंती करतो की या समोर सूत्रसंचालनाचं पार पाडावं, असं त्यांना मी या मंचावर उपस्थित बोलण्याची विनंती करतो। मंजिल मिले ना मिले ये थी मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले ये थी मुकद्दर की बात है, हम कोशिश भी न करें ये तो गलत बात है। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। कितीही सुखत असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, कितीही सुखत असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते। मित्रांनो, निरोप हा आपल्या सर्वांच्या जीवनात एक अविभाज्य भाग आहे। बदला आहे आपण विद्यार्थी म्हणून वर्गात, शाळेत असताना, पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर, कंपनी अथवा शासकीय कार्यक्रमात काम करताना आपल्या जिवलग मित्रमैत्रिणी सहकार्य यांच्यापासून आपल्या काही निमित्ताने दूर जावे लागते आणि हा क्षण आपण निरोप समारंभ म्हणून साजरा करतो। खरं तर प्रत्येकाच्या जीवनातला हा हळवा क्षण असतो, आजही तसाच आहे। आजच्या या निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात आशू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू घेऊन मी आरती प्रभू पाडवी आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे हर्ष स्वागत करते व आजच्या कार्यक्रमात सुरुवात करते। स्वप्न ती नव्हे ती झोपल्यावर पडतात, स्वप्न ती की जी तुम्हाला झोपू देत नाही, पण ते प्रत्यक्ष उतरवणारी माणसं फक्त हाताच्या बोटावर मोजले इतके असतात। तसेच आपण आहात स्वप्न प्रत्यक्ष जगणारे मित्र। योजलेले कुठलेही कार्य असो अथवा कार्यक्रम ते सिद्ध जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यक्रमात लाभलेल्या सारथ्यास जात असते। म्हणून आजच्या कार्यक्रमाचे सारथ्य म्हणजे अध्यक्षस्थान आपणा सर्वांना सुपरिचित असलेले व आपल्या स्नेहपूर्वक विनंती मान देऊन कार्यक्रमास आयोजन उपस्थित राहिलेले श्री सोलंकी मॅडम यांना स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करावे अशी मी त्यांना विनंती करते।
मान्यवरांनी आसन ग्रहण करावे अशी मी विनंती करते. मन की वीणा से गुंजे ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजे ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. केस पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है. देव की भांति पूजन करे आज हम. स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजे ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजे ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. मन की बगियों से हमने कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी. करते हैं हम मिलके अर्पित सुमन आज हम. स्वागतम 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 स्वागतम. धन्यवाद प्रमिला. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वास, शिक्षकाला मान आणि प्रत्येकाच्या प्रारंभिक व्हावं प्रास्ताविक ज्ञान. माझे सहकार्य श्री अजय वडवी सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. फर्स्ट ऑफ ऑल जय आदिवासी. ओके, तर
आजचा आपला जो हा इव्हेंट ठेवलेला आहे हा स्पेशली म्हणजे सगळे जे जेईच्या क्लासवाले आणि नीटच्या क्लासवाले जेवढे पण मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही निरोप समारंभ असा एक कार्यक्रम इकडे प्रिपेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये थोडं आमचं वक्तव्य राहील, थोडं तुमचं वक्तव्य राहील, तुमचे थोडे एक्सपिरियन्स राहतील, थोडे आमचे एक्सपिरियन्स राहतील. त्यातल्या त्यात ही जी जर्नी होती आपली, या जर्नीमध्ये कशा प्रकारे तुमचं सपोर्ट होता आणि आमचा तुमच्यावरती सपोर्ट होता, हे दोन्हीच्या सपोर्टची जी गोष्ट आहे, जी स्टोरी आहे आतापर्यंत एवढ्या 6 ते 7 महिन्यामध्ये जी घडली आहे त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहे. कारण आज हा आपला या क्लासचा शेवटचा दिवस आहे. तर त्यातल्या त्यात आपण जेवढ्या गोष्टी झाल्या त्याचा थोडं याच्यामध्ये तुमचे जे स्वभाव आहे, आमचे जे स्वभाव आहे, तुमचे जे एक्सपिरियन्स आहे, आमचे जे एक्सपिरियन्स आहे ते आपण इकडे व्यक्त करणार आहे. जर मी सांगायला जाऊ तर माझा जो एक्सपिरियन्स होता आपल्या या आश्रमसाठी तो म्हणजे सगळ्यात बेस्ट ठरला, सगळ्यात म्हणजे फॅबुलस ठरला. कारण याच्यामुळे मला कळलं की एसटी मुलांमध्ये पण असे मुलं आहेत की ते कुठे पण जाणार ना तिकडे ते खड्डा करून ना कुवा खोदू शकतात. म्हणजे ते तिकडे जाऊन काही करू शकतात, त्यांचे गोल अचीव करू शकतात. ते लिटरली बोलतो, जे 2 एक्झाम आहे जेई मेन्स आणि ऍडव्हान्स, यांचा रिझल्ट जेव्हा मी बघितला, नियर अबाउट 20 स्टुडंट्स दे आर क्वालिफाईड एलिजिबल, नियर अबाउट 20 स्टुडंट्स, अँड फ्रॉम द 20 स्टुडंट्स the 2 or 3 students they are eligible for IIT as you know very well, आणि बाकी NIT साठी एलिजिबल झाले आहे. फक्त आता थोडं लक्ष द्या, ऍडमिशन प्रोसेस वरती लक्ष द्या. आणि एक गोष्ट मी इकडे रिअलाइज केली, जेव्हा मी सगळ्या मुलांचे रिझल्ट चेक करत होतो त्याच्यामध्ये मी स्पेसिफिक माझा सब्जेक्ट म्हणजे मॅथ चेक केला. जे एलिजिबल नाही झाले, जे क्वालिफाईड नाही झाले, त्यांना सुद्धा 93 पर्सेंटाईल होते मॅथ मध्ये. 80, 87, 78 पर्सेंटाईल आहे. एक वेळा चेक करा तुम्ही. लिटरली बोलतो, मेहनत एवढी घेतली आहे नाही सध्या एवढं कोणी मेहनत घेत नाही. एवढं 6 महिन्यामध्ये कोणीच एवढी मेहनत घेत नाही जेवढी तुम्ही घेतली आहे. जर आज जेवढे पण जण पास झाले त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स, पण जे पास झाले त्यांना सांगून देतो इथंच हे स्टॉप होत नाही. तुमच्यासाठी वेगवेगळे चान्स आहे, वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज आहे. यू वॉन्ट टू ग्रॅब देम ऑल. त्या सगळ्यांना ग्रॅब देम ऑल करायचंय, तुम्हाला अचीव करायचंय. जर तुम्ही पास नाही झाले तर ठीक आहे, ऍडव्हान्स मेन्स, जीई ऍडव्हान्स मेन्स तुम्ही पास नाही झाले तर काय. जर तुम्हाला इंजिनिअरिंगच करायची आहे, महाराष्ट्रासाठी सीईटीची प्रिपरेशन पण आपण मागच्या या 8 एक दिवसात केलेली आहे. त्याच्यामध्ये सीईटीचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले, ते तुमच्यासाठी चान्स आहे. पण मी तुम्हाला एवढं सांगेल की आयुष्य संपत नाही. इंजिनिअरिंगची कोणतीही एक्झाम तुम्ही क्वालिफाईड झाले नाही, तुम्ही पास झाले नाही तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही परत अचीव करू शकतात आणि परत तुम्ही सहभाग घेऊ शकतात एक्झामिनेशन मध्ये आणि परत तुम्ही एक तर पास होऊ शकता, एक तर फेल होऊ शकता. तर एक लक्षात घ्या, कॉइन हॅव 2 फेसेस, वन इज द बॅड अँड अनदर इज अ गुड. बॅड तुम्हाला शिकवेल की तुम्ही अनसक्सेसफुल कसं होणार, पण त्याच्यावरनं तुम्हाला हे समजणार की सक्सेसफुल कसं व्हायचं. आता तुम्ही कोणत्या पाथवर जाताय, तुम्ही डिप्रेस नाही व्हायला पाहिजे. इथं जे स्टुडंट पास नाही झाले त्यांच्यासाठी एवढंच सांगेल की फक्त इंजिनिअरिंग आणि डॉक्टरेट एवढंच नाहीये. आता नीटची एक्झाम होईल, नीटचा एक्झाम जर चांगला लागला तर ठीक आहे, नाही चांगला लागला तर परत द्या, ट्राय करा. पण त्या ट्राय करताना तर जे एक्झाम परत तुम्ही ट्राय करत असतात त्या एफर्ट मध्ये तुम्हाला तुमचा 100% द्यायचा आहे. आम्ही एवढंच तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो. कारण 5 मेला तुमची एक्झाम आहे. यू वॉन्ट टू प्रिपेअर फॉर दिस. आजचा एवढा आपला जो एन्जॉयमेंट असेल, जो आपलं हे जे कार्यक्रम असेल, हे व्यवस्थित झाल्यानंतर तुम्हाला तुमची लाईफसाठी व्यवस्थितपणे स्ट्रगल करायचं आहे. द लाईफ इज नथिंग बट द स्ट्रगलिंग. तुम्ही असा विचार करायचा नाही की सगळ्या गोष्टी तुम्हाला इझीपणे भेटेल. जसं जसं वर्ष जातं तसं तसं आपलं काय होतं, कॉम्पिटिशन वाढतो. कॉम्पिटिशन वाढल्यामुळे रँकिंग वाढते. रँकिंग मध्ये तुमचे कट ऑफ हाय जातात. लक्षात घ्या, आज जर तुमचा कट ऑफ लागला जेईचा 47, 46, 47, पुढच्या वर्षी तुमचा कट ऑफ 50 पण जाऊ शकतो. लक्षात ठेवा. तर यू वॉन्ट टू रेडी फॉर दॅट ऑलवेज.
जसं जसं वर्ष जाईल तसं तसं कॉम्पिटिशन वाढेल आणि कॉम्पिटिशन वाढतं वाढतं तुम्हाला त्याच्यासोबत स्ट्रगल करावं लागेल. स्ट्रगल इन द सेन्स तुम्हाला मेहनत घ्यावं लागेल. आणि तुम्ही जर एक वेळा फेल झाले याचा अर्थ तुम्ही सक्सेस होत नाही असं नाही राहत. लक्षात घ्या. यू वॉन्ट टू ग्रॅब इट. तुम्हाला ते हिसकावावं लागतं. तुम्हाला भेटणार नाही, कोणी देणार नाही. लक्षात घ्या. दिस इज युअर लाईफ. यू वॉन्ट टू अचीव इट or you want to grab it from others. Always remember. तर आजचा आपला कार्यक्रम याच्याबद्दल राहणार आहे. एवढे मी माझे 2 शब्द संपून माझं वक्तव्य थांबवतो. ओके अँकर, टेक युअर प्लेस प्लीज. सागराची खोली आणि हिमालयाची उंच असे मान्यवर, सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता असे मान्यवर, वटवृक्षाचा साया आणि मातीवरची छाया असे मान्यवर, आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड असे मान्यवर. असा या मान्यवरांच्या व्हायचा हवा योग्य सत्कार आणि सादर मी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा सत्कार करावा. निर्मला पाडवी यांनी श्री सोलंकी मॅडम यांचा सत्कार करावा असे मी विनंती करते. राधिका पाडवी हिला विनंती करते. श्रीमती प्रणिता मॅडम यांना सत्कार करावा. यानंतर सविता मॅडम यांचा सत्कार पार्वतीने करावा असं मी त्यांना विनंती करते. यानंतर श्रीमती अरुणा मावशी यांचा सत्कार गायत्रीने करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर कार्तिकला मी विनंती करते की पोपट काकांचा सत्कार करावा. भावसिंग पावरा यानंतर भावसिंग पावरा आपले काकांचे स्वागत अनिल दादा करतील असं मी त्यांनी विनंती करते. विजय काका यांचे सत्कार अविनाश करतील असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपल्या आयडियल क्लासचे टीचरांचे स्वागत
स्वावी सरांची स्वागत म्हणजे सत्कार विजयदादा करतील असं मी त्यांना विनंती करते. यानंतर नोबले दादांना मी विनंती करते की अजय वडवी सरांचा सत्कार करावा. यानंतर प्रदीप दादाला मी विनंती करते की जागृत सरांचे स्वागत त्यांनी करावे. यानंतर राहुल साडेला सर यांचे स्वागत प्रमिला करतील. विद्यार्थी मनोगत यानंतर रोहिणी नाईकला मी बोलवते. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापिका मॅडम, इथे जमलेले सर्व शिक्षक आणि माझे मित्र मैत्रिणी, खरं तर ज्या प्रसंगाची मी कधी कल्पनाच केलेली नव्हती तोच प्रसंग या क्षणी आला आहे. आज आमचा निराश समारंभ. मला आज पण आठवतो या शाळेतला तो पहिला दिवस. सारे कसे नवीन नवीन, शालेय वातावरण, येथील शिक्षक, प्रत्येक सब्जेक्ट हे आमच्यासाठी अनोळखी होते. नंतर शाळा म्हणजे आमच्यासाठी एक दुसरं घरच झाले. येथील प्रत्येक शिक्षकांनी प्रत्येक विषय आम्हाला आत्मीयतेने शिकवून आमच्या पाया भक्कम केला आहे. आम्हाला फक्त पुस्तकातलंच गणित शिकवलं नाही तर संपूर्ण आयुष्याचे गणित शिकवलं आहे. जसं केमिस्ट्रीमध्ये सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असते ना, तसं आम्ही सर्व एकत्र मिळून मिसळून एक बॉन्ड करू राहिलोय. आणि फिजिक्स 11वीत न आवडणारा सब्जेक्ट 12वीत येऊन इतकं आवडेल कधी वाटलं नव्हतं. फिजिक्स या विषयाबद्दल आमच्या मनात जी भीती होती तेच कारण टाकले. इतकं छान शिकवलं सरांनी. बायोलॉजी खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. बायोच्या सरांनी आम्हाला खूप छान शिकवलं. यातील अधीक्षिका मॅडमांनी आमच्याकडून चूक झाली तर कधी रागून तर कधी प्रेमाने आम्हाला समजावून सांगितले. त्याबद्दल थँक्यू मॅम. या क्लासेसमुळे आम्हाला खूप काही शिकायला भेटलं आहे. आयुष्यात पुढे पुढे जायचे आहे. कोणतेही यश म्हणजे शेवटचे टप्पा नव्हे तर कोणतेही अपयश म्हणजे प्रवासाच्या अखेर नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ या पुस्तकाच्या ज्ञानाबरोबरच आम्हाला संस्काराचे बहुमल विचारधन या क्लासेसमुळे भेटले. माझ्या जीवाला जीव देणाऱ्या मैत्रिणी मला भेटल्या. मी माझ्या आयुष्यात कितीही प्रगती केली तरी या शाळेला आणि या क्लासेसला विसरणार नाही. शेवटी हे 2 वाक्य माझ्या गुरुजनांसाठी. आपने हमें ज्ञान से जुड़े रखा है वो मजबूत धागा होगा. आपने हमें ज्ञान से जुड़े रखा है वो मजबूत धागा होगा. एक दिन करोड़ों की भाषा होगा, ज्ञान की बलिभाषा होगा, ज्ञान की बलिभाषा होगा. मी माझ्या आयुष्यात कितीही प्रगती केली तरी या शाळेला आणि या क्लासेसला कधी विसरणार नाही. शेवटी हे सांगू इच्छिते, आठवणींना संगे सोबती, आठवणींना अजून धम्मती. आठवणींना संगे सोबती, आठवणींना अजून धम्मती. कुणी सजेना तर कोणी रुसेना, कुणी तरुण तर कुणी वृद्ध बनन. या सर्वांनी विविध गुणांनी जशी घडवली तशी घडवणार
मी माझ्या आयुष्याची घडी. आज या गुरुजनांना सर्वांची जोडी, सर्वांची जोडी. धन्यवाद. थँक्यू रोहिणी, खूप चांगलं भाषण दिलं. यानंतर निर्मला पाडवी यांनी भाषण करावे. धन्यवाद, मला इथे बोलायची संधी दिली. तसं तर मी मनानेच बोलते आणि हसून हसून बोलते. पण खरं तर पहिल्यांदा मला खरंच म्हणजे अचानक आले फ्रेंड, कोणीच अनोळखी, सगळं अनोळखी. असं वाटायचं पहिल्या दिवस की रडून घरी जायचं की काय. असं कॉल केलं घरी तर घरी म्हणतात हा नाही आम्ही नाही येणार बाई, आम्ही नाही येणार घ्यायला. असं काय म्हणजे पहिला दिवस तर असंच गेला की 4-5 दिवस रडतच गेले हॉस्टेलमध्ये. तिच्या मागे फिरू. फ्रेंड्स नवे झाले माझे, नवेच होते. ज्या फ्रेंडला मी 10th मध्ये म्हणजे जेव्हा 10वी मध्ये होते त्याच्यासोबत जमायचंच नाही. त्याच्या मला माहितीच नव्हतं की 11th 12th मी तिच्यासोबत काढणार किंवा इतके चांगले दिवस जाणार माझे. खरं तर माझी एक फ्रेंड म्हणजे आमचे मॅडम, कधीच त्यांनी असं म्हणजे वाटू दिलं नाही की मी तुमची मॅडम आहे, असं वागा तसं वागा. मी जास्त करून फ्री राहिले म्हणजे मॅडम हे आमच्या मॅडमांसोबत. आणि फिजिक्स विषय तर खरंच डेंजर. 11th मध्ये वाटायचं राहू दे, 12वी मध्ये ना फिजिक्स करायचाच नाही, केमिस्ट्री पण करायचाच नाही, जे होईल ते बघून घे, फक्त मॅथ. आणि असं झालं की इकडे यायचे ना फिजिक्सचा लेक्चर पहिला दिवस म्हणजे टाइम केव्हा गेला कळायचंच नाही. सर म्हणजे घ्या नंबर घ्या असं म्हणजे टाइम झाला, मग काय समजायचं नाही. आणि मुलांना तुम्हाला तर काय मी बोललं असेल 11th मध्ये, मला माहिती आहे मी काय पण बोलते असं, तर सॉरी. कारण मी खूप बोलते, खूप काही. आणि जास्त करून माझे भाऊ वगैरे असं मी म्हणजे असं नातं बनवायचं असतं ना लगेच बनवून घेते, बोलते जास्त ना म्हणून. मग जे काही इकडे दिवस काढले ते खूप चांगले होते. आणि फ्रेंड्स माझे वाव, कधीच भेटले नाही असं फ्रेंड मिळाले. मी घरी एकटी राहायचे, आमच्या घरची मी एकटी आहे, तर मला वाटायचं काय मी अलो नाही एकटीच राहते, कुठे पण एकटीच राहते. पण मला इथे येऊन माहिती पडलं फ्रेंड्स आणि फ्रेंडशिप काय असते. खरं तर माझ्या चुका मागे सांगणार हे, मी कुठे काही बोललं म्हटलं मी म्हणायची की माझं काही चुकलं का, माझे फ्रेंड्स म्हणायचे हा तुझं तिथे चुकलं होतं, हा तू तसं नाही बोलायला पाहिजे होते, तसं बोलायला पाहिजे होते. खरं ते त्यांना थँक्यू. आणि त्याच्यासाठी त्यांच्यासाठी मी 2 लाईन सांगणार आहे. हे मित्र, यू आर सो विचित्र. I can't draw your चित्र, but I like your चरित्र. I like your चरित्र पवित्र. नाही सॉरी. Your hair is so पवित्र because you are my best मित्र. कारण यांच्यासारखे फ्रेंड सुद्धा मिळाले नाही. आणि मला वाटायचे क्लास काय असतात, बोरिंग असतात, असं असतात, फक्त स्टडी असेल. काय इथे येऊन माहिती पडलं एन्जॉय काय असते. मला वाटायची नाही आज तर स्टडी करून घेते नंतर एन्जॉय कर. पण आठवायचं की हा दिवस पुन्हा येणार की नाही येणार. हिच्यासोबत तर मी म्हणजे आयुष्यभर तर नाहीच राहणार. तुम्हाला सांगू म्हणजे मी आता पण असं बोलायचं खूप आहे पण बोलू शकत नाही. इतके चांगले दिवस तुमच्या सोबत गेले. क्लासमधून यायचं फक्त फळ्याकडेच बघायचं, इकडे नाही तिकडे नाही कुठेच नाही, फक्त फळा दिसायचा काय नाही. आणि बोलायचे असेल तर सगळे सर गेले की हा दादा तसं झालं का तुमचं असं विचारायचं. ते दिवस इतके चांगले होते, इतके छान होते की मी सांगू शकत नाही. आमच्या तर भांडण व्हायचं ना तरी मी रुसली ना तरी मी माझ्या फ्रेंडला मी सांगायचं की सॉरी माझं चुकलं. ते कधीच यायचे नाही की तुझे चुकलंय, तुझे हे सांगायला यायचेच नाही. इतके गमतीचे दिवस. आणि मला ना आर्ट मध्ये खूप असं इंटरेस्टिंग आहे. तर मी जे काही म्हणजे काढायचे म्हटलं माझ्याकडे आर्ट आहे, मी सगळं काही काढू शकते. पण ज्यांच्याकडे नाही मी त्यांना काढून करू शकते. म्हणून मी माझ्या मैत्रिणींना छान आठवणी दिले. हे नाही तर मी माझ्या मॅडमांना सुद्धा छान आठवणी दिले. यांनी पण मला खूप असं केलं, इम्प्रेशन केलं. पुढे चुकलं माझं मन सुद्धा उदास राहायचे. हे इशाऱ्याने बोलायचं काय झालं काय तुम्हाला, असं इशाऱ्याने आमचं म्हणजे असं बोलायचं वगैरे असं राहायचं. खूप आठवणी म्हणजे असं. आणि सरांबद्दल सांगायचं असेल तर सगळ्यात फ्री म्हणजे आमचे केमिस्ट्रीचे सर. काय पण बोलायचे असेल तर केमिस्ट्री सर. आणि मॅथचे सर तुम्हाला तर असं सांगायचे की पैशांचं आम्हाला असं की पैसा सेव्हिंग कसं करायचं, कसं काय लाईफ मध्ये कसं काय करायचं, कसं काय
डेंजर असं शिकवलं नसेल. मी तर असं की लाईफ मध्ये बायोच्या लेक्चरला मी यायचे नाही हे माहिती आहे मला. पण हे म्हणजे सर जेव्हा डायलॉग सांगतात ना मध्ये मध्ये असं भिडून सारखं येते की हा करायचे म्हणजे करायचे. मध्ये मध्ये यांचे हिंदीचे डायलॉग वगैरे इंग्लिश मध्ये बोलायचे. गजब. आणि स्वामी सरांना तर हे सांगते की तुम्ही यायचे ना सर, काही नाही दिसायचं, भीती असायची की काय असायचं काय माहिती. शिक्षणाचं फक्त थोडा दिसायचं आम्हाला. म्हटलं सर आले, हा केव्हा म्हणजे 6-1 तास होऊन जायचं माहिती नाही पडायचं. सर म्हणायचे घ्या नंबर घ्या आता त्याला झाला काय सर आता काय म्हणतील. आणि सर ते सेफ्टी तुम्ही चिडवायचे ना सर, मनाला लागायचं पण हा राहू द्या आपले सर आहे असं मला होऊन जायचं. डेंजर असे बोलायचं खूप आहे मला, पण बोलू शकते नाही. तर मी तुमच्यासाठी मी फेल झाले मला माहिती आहे, पण मी असं नाही की मी हार मानून घेऊ. मी पुन्हा प्रयत्न करणार, करतच राहणार. म्हणून मी तुमच्यासाठी जे काही लाईन्स लिहिली आहे ती सांगते. तू अपनी खूबियाँ ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग हैं ना. तू अपनी खूबियां ढूंढ, खामियां निकालने के लिए लोग हैं ना. अगर रखना है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग हैं ना. अगर रखना है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग हैं ना. सपने देखने हैं तो ऊंचे देख, नीचा दिखाने के लिए लोग हैं ना. अब तू अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, जलने के लिए लोग हैं ना. प्यार करना है तो खुद से कर, नफरत करने के लिए लोग हैं ना. तू कुछ करके दिखा दुनिया को, तालियां बजाने के लिए लोग हैं ना. जो भी कर आज कर, कल कर ये कहने के लिए लोग हैं ना. थँक यू. आपल्या म्हणजे मुलांसोबत सिलेबस काही म्हणजे असं 2 शब्द बोलते मी त्याच्यासोबत. समुद्र जितना सिलेबस है, नदी जितना पढ़ पाते हैं, बाल्टी भर याद रहता है, ग्लास भर लिख पाते हैं, और चुल्ली भर मार्क्स आते हैं उसी में डूबते हैं. थैंक यू. Excellent, very interesting fact about their personal opinion and personal speaking through the thoughts. या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या, तुमच्या हृदयातून बोललेल्या गोष्टी शब्दांच्या आमच्या या पूर्ण मंगलमय क्षेत्र या झालेले आहेत. तसेच कार्यक्रमाला उपस्थित आलेले आहेत बोराणे काका, यांचे स्वागत करणं आमचे कर्तव्य समजतो. त्यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो हरिदास यांना बोराणे काकांना आमंत्रित करतो. हरिदास यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करतो. वेळोवेळी सहयोगी करणारे धन्यवाद काका. तसेच यापुढील कोणाला मनोगत व्यक्त करायचं आहे, त्यानंतर कोण आहे का मनोगत व्यक्त करणार? मुलांपैकी एक जण यावं असे मान्यवरांचे माननीय सोलंकी मॅडमांचं म्हणणं ऐकून येत असेल तर लवकर या, कारण की पुढच्या रूपरेषापर्यंत आपण वळू. मग ठीक आहे. धन्यवाद स्टुडंट. न कळत तरी तुमचे शब्द आमच्यापर्यंत, आमच्या भावनापर्यंत समजले. यापुढे मनोगत व्यक्त करण्यासाठी तुमच्यातली एक विद्यार्थिनी जी सूत्र संचालन करत आहे, तिचं नाव आहे आरती पाडवी, ही तिला आमंत्रित करीतो. कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. आवडतो तो पहिला दिवस, रडत आली आठवेल हाही दिवस, रडत चालली. शाळा म्हणजे काय ते आज कळतंय मला. इथून दूर जाताना सगळंच आठवतंय मला. कसं बोलू सगळ्यांच्या विषयी. 11वी मध्ये आल्यावर मला असं वाटलं होतं की इकडे JEE क्लास आहे, नीटचे क्लास आहे. खरंच मी स्वप्नातही ना विचार केला होता हा दिवस की माझ्या जीवनात सुद्धा JEE नीटचे क्लास करणार असतं. माझ्या वडिलांची परिस्थिती इतकी अशी आहे की त्यांच्याकडे इतके पैसे नाही आहे की ते मला JEE नीटचे क्लासला लावू शकतात. असं खूप आभार प्रकल्पातर्फे त्यांनी हे JEE क्लास आदिवासी मुलांसाठी उघडवलं. धन्यवाद. अकरावी मध्ये आल्यावर केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ, बायोलॉजी हे 4 सब्जेक्ट मला कळत नाही होते, कारण माझे इंग्रजी खूप कच्चे होतं, काहीच नाही कळत होतं.
तीन महिने क्लासमध्ये मी अशीच बसली, मला काहीच नाही कळलं. त्यानंतर थोडं ग्रामर केलं, काय केलं, त्यानंतर मला खूपच असं समजायला लागलं होतं. 12वीमध्ये आल्यावर चारही सब्जेक्ट मला इतका आवडणार असं मी विचारसुद्धा केला नव्हता. खरंच जीवनामध्ये अशी गोष्ट घडून जाते की ते आपण विचारसुद्धा करू शकत नाही. धन्यवाद. धन्यवाद आरती. यानंतर कोणाला मनोगत व्यक्त करायचं आहे? कभी स्कूल जाने से डर लगता था, आज अकेले ही दुनिया घूम लेते हैं। पहले फर्स्ट आने के लिए पढ़ते थे, आज कमाने के लिए पढ़ते हैं। शिल्पकार जसा दगडापासून सुंदर शिल्प घडवितो, त्याचप्रमाणे येथील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडविले. धन्यवाद. धन्यवाद आरती. कोणी आहे का आणखी मनोगत व्यक्त करणार असं आहे? सगळ्या विद्यार्थ्यांना गुड आफ्टरनून. मी तुम्हाला आमची 11वी कशी गेली त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. जेव्हा मी 11वीत आलो होतो, केमिस्ट्रीच्या सरांनी आम्हाला मॉनिटर कोण आहे हे निवडायला सांगितलं होतं. त्यांनी केमिस्ट्रीच्या बुकमधून मॉलिक्युलर मासची एडिशन करायला सांगितली होती. पुस्तक पण देऊन दिलं होतं, तरी पण मला मॉलिक्युलर मास काय होतं ते पण नाही माहीत होतं. सगळं नाही येत होतं. तेव्हा आम्ही 2 जण बसलो होतो, रेहमान आणि मी. मला मॉलिक्युलर मास काय आहे ते माहीत नव्हतं, पण रेहमानला माहीत होतं. सरांनी क्वेश्चन काय विचारलं होतं, ते 2 एलिमेंट दिले होते, त्यांच्या मॉलिक्युलर मासची एडिशन काय आहे ती सांगितली होतं. पण मला मॉलिक्युलर मास काय आहे ते माहीत नव्हतं. पण माझ्यासोबत एक विद्यार्थी बसला होता, त्याचे नाव होतं रेहमान. त्याने मॉलिक्युलर मास लिहून घेतलं होतं, पण त्याला एडिशन नाही होत होती. ती एडिशन मी करून घेतली. मी 11वीचे मॉनिटर झालो होतो. धन्यवाद. व्यक्त करण्यासाठी अनिल या व्यासपीठावर येत आहे. गुड मॉर्निंग ऑल टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. आज राष्ट्रीय माध्यमिक आश्रमशाळा तलसाडी येथे जे नीटचे क्लासेस आज समाप्त होत आहे. तरी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींनी तर विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिले मी सगळ्या सरांची माफी मागतो की माझ्याकडून काय चुकी केलं असेल तर काय. सॉरी सर, तुम्ही आम्हाला खूप चांगलं शिकवलं, गाईडलाईन केली, आमच्या आयुष्याबद्दल खूप स्ट्रगल करण्यात सांगितलं.
धन्यवाद अनिल. ठीक. Very fresh afternoon to one and all present over here. Myself, Paranjali Bhasin, is present here to express few words about farewell day. I am very thankful to all 4 teachers, math teacher, chemistry teacher, biology teachers, and physics teacher. Without excusing me, allotted to sit in class. I am very grateful, thank you to all 4 teachers, and I also thankful to my all dear friends to involve me in their groups. Thank you and have a nice day. Happy journey and stay connected with us. Thank you. Have a nice day. Thank you. So talk to you about the language in English in your speech. आता यापुढे आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या प्रांगणात तसेच या ठिकाणी चालत असलेली नीट JEE ची बॅचेसच्या या कार्यक्रमाप्रसंगी आणि ते उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आता या पुढचं जे काय आहे रूपरेषा मान्यवरांचे भाषण त्यांना मी आमंत्रित करतो. मनोगत मॅडम त्यांनी नाही म्हटलं. माननीय मी स्वामी सरांना विनंती करतो की त्यांचे मनोगत व्यक्त करावं. थोडा कमी लिमिट मधून करून, कारण आपल्याकडे सध्या टाइम नाहीये, कारण 5 मेला आपला पेपर आहे आणि त्या पेपरसाठी तुम्हाला माझ्याकडून चांगल्या खूप शुभेच्छा. कारण चांगलं उत्तीर्ण व्हावं आणि ज्यावेळेस आपला अपयश येत जातो त्यावेळेस यशाची अजून कुठतरी पायरी ते वाट बघत असते आणि ते वाट बघण्यासाठी आपल्या डोक्यामध्ये ना चांगले विचार पाहिजे. आणि ज्यावेळेस आपल्याकडे बॅड हॅबिट बॅड थिंग ज्यावेळेस डोक्यामध्ये फिरतात ना, चांगल्या विचार येण्यासाठी जागा नाही राहत आपल्या दिमागामध्ये. त्यावेळेस आपल्या मोबाईलचा मेमरी फुल होतो, त्यावेळेस त्याला आतमध्ये ऍक्सेप्ट करण्यासाठी इम्पोर्ट करण्यासाठी काहीतरी गोष्टी स्पेस पाहिजे आणि ते आपलं निडेड आहे. आणि एक लक्षात ठेवा, इन एज्युकेशन लाईफ टाइम प्रोसेस मार्क इज नॉट इम्पॉर्टंट. इन एज्युकेशन लाईफ टाइम प्रोसेस मार्क इज नॉट इम्पॉर्टंट, ऑलवेज नॉलेज इज इम्पॉर्टंट. नॉलेज फार महत्वाचं आहे. बरं, तुम्हाला नीट एक्झाम मध्ये 99% पडले असेल, 100 मार्क पडले असतील, पण तुम्हाला एखाद्या पेशंटला काय झालं हे गोळी जर आपल्याला टॅबलेटचं नाव माहित नाही, काही फायदा आहे का त्याचा? असं आहे. आता प्रत्येक जण म्हणतं की माझं इंग्लिश कच्चं आहे. मग तुमच्याकडे ज्यावेळेस टाइम फावला वेळ होता त्यावेळेस तुम्ही काय केलं नाही, त्यावेळेस आपल्या स्वतःच्या लाईफवर क्वेश्चन मार्क टाकायचा. कारण प्रत्येक गोष्ट हे अवेलेबल नसते, अवेलेबल करून घेण्याची आपल्यामध्ये ॲबिलिटी पाहिजे, ते आपल्याला माहित पाहिजे. आणि आपला विचार असा जगण्यामध्ये करायचा, असा उत्तम विचार करायचा. एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो बा. समजा पूर्वीच्या काळामध्ये मंदिर वगैरे भरपूर असायच्या आहे ना, मंदिर वगैरे भरपूर असायच्या. तिथं लोक मंदिरासाठी हजारो पब्लिक असेल, 1 लाख पब्लिक असेल, पण त्या 1000 पब्लिक मध्ये असा विचार केला असेल की यांची चप्पल कुठतरी सोडली पाहिजे. पण ज्यावेळेस त्या माणसाने ज्यावेळेस वाक्य उद्गारला की इथं चप्पल 5 तरी इथं सोडले पाहिजे, पण ते चप्पल तिथं सोडले म्हणून त्या 1000 माणसामधून 999 माणसांनी त्या माणसाचा ऐकला, कारण त्याचे विचार उच्च होते. बरोबर. पण काही लोकांनी अजून मंदिरामध्ये घाण करायला सुरू केली. बरोबर. मंदिरात घाण करत असताना अजून त्या 999 मधून एका माणसाला आठवण आली की हे जे नारळ वगैरे आपण जे फुलं जे वाहतो ते कुठतरी बाहेर त्याची सोय केली पाहिजे. हा विचार मग 998 लोकांना बाहेर करण्याची वेळ आली. तो एक त्याचा चांगला विचार होता. पण अजून एक असा उद्भवतो, असा एक व्यक्ती जो त्याचा उच्चार चांगला असेल, तो काय म्हणतो, काही दिवसांना एक मूर्ती शिल्पकार जो मूर्ती बनवतो, ज्यावेळेस तिथं लिहिलं राहते या मूर्तीला स्पर्श करू नका, कारण आपल्यामध्ये जर स्वतःचे विचार जर तसे चांगले असतील तर आपल्याला कोणी स्वतः स्पर्श करण्याची ताकद कोणाकडे राहणार नाही. बरोबर आहे ना. मग तसे आपले विचार आहे ना, तसे आपले उच्चतम पाहिजे. आणि हार कधी मानायचं नाही. अपयशाला हारलो तुमचा वयच काय आहे, डबल करा, रिस्टार्ट करा, रिपीट करा, ट्राय, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण तुम्हाला असं एकच नाही नीट JEE आहे याचा अर्थ असा नाही का इंजिनिअरिंगच केलं पाहिजे, डॉक्टरच केलं पाहिजे. तुमच्याकडे अवेलेबल आहे, टाइम आहे, सिलेबस आहे, फक्त ते आपल्या करण्याकडे आपल्याकडे ते हिंमत पाहिजे. कधी आहे ना, सुख आणि सुख मध्ये फरक आहे. मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलंय. सुख आणि सुख, क माहित आहे ना, क कपाचं ख वेगळा, क वेगळा. जे सुख हा तेच ना सुख,
जे काय असते माहितीये का, की आपल्याला किती भेटत जाईल या आशेनुसार माणूस जगत असतो. पण सुख काय असते, की आत्ताच्या स्थितीच्या सध्याला मी आनंद कसा जगू, ते म्हणजे सुख असते. बँकेमध्ये हेड कॅशियर असतो माहिती आहे ना, हेड कॅशियर आहे याचा अर्थ आजूबाजूला त्याच्याकडे नोटाचे बंडल आहेत, याचा अर्थ त्याच्याकडे त्याचे पैसे नाहीये, ते त्याचे स्वतःचे पैसे नाहीत. जर त्याला वाटत असेल ते पैसे माझे आहेत, ते झाला सुख. आणि जे मी आज काम करण्याचा मोबदला भेटते ते म्हणजे सुख असते. शेतामध्ये ज्यावेळेस शेतकरी मजूर करतो, ज्यावेळेस असं धान्य पाखडतो बघा, आठवते, मग ते मजूरकार काय विचार करते, आजचा दिवस माझा कसा जाईल, आजचा घर माझं कसं चालेल, तो म्हणजे सुख. आणि शेतकरी काय विचार करतो, आज मला किती धान्य भेटेल, ते म्हणजे सुख असते. मग आजचा विचार करायचा, आताच्या टाइम मध्ये आपण किती अभ्यास करतो. आणि जगामध्ये पहा, अल्बर्ट आईन्स्टाईननं सांगितलंय की जगामध्ये इंटेलिजंट कोणीच नाहीये. जगामध्ये इंटेलिजंट पर्सन कोण आहे सध्याच्या स्थिती नाव डेज मध्ये, जो सध्या हार्डवर्क जास्त करतो तो सगळ्यात जास्त इंटेलिजंट आहे. त्याला 100 पैकी 100 असेल तो इंटेलिजंट नाही. सध्या हार्डवर्क कोण करतो तो इंटेलिजंट असतो. कारण का, तो सक्सेस प्रोग्रेस मध्ये असतो म्हणून तो सक्सेस मध्ये येत जातो. त्यावेळेस तुम्हाला अजून एक वेळेस पुढच्या परीक्षासाठी खूप खूप शुभेच्छा. चांगली परीक्षा द्या, घाबरायचं नाही, डिप्रेशन मध्ये यायचं नाही, आराम रिलॅक्स, जेवढा आपला सिलेबस आहे तेवढा कंटेंट रीड करायचा व्यवस्थित. मी तुम्हाला पेपर कसा सोडवायचा, पहिला कोणता पेपर सोडवायचा, दुसरा कोणता, तिसरा कोणता, पहिल्यामध्ये पहिला कोणता सोडवायचा, हे सुद्धा तुम्हाला डिस्कस केलेलं आहे. हा, पेपरच्या टाइम वेळेस जाताना रिलॅक्स व्हायचा. हा, नाहीतर पेपर जर 11 वाजता असेल, तुम्ही 10:30 वाजता घेऊन पुस्तक बसला, मग एवढे वर्ष काय केलं तुम्ही, बरोबर आहे ना. त्या टाइमचा भान ठेवायचा आणि वेळेवर पोहोचायचं. 2 वाजता पेपर आहे, तुम्ही जाता 2:30ला, मग तिथून फोन करता, सर मी 2:30 वाजता पोहोचलो, मग आम्ही काय करावं, आहे ना. त्यासाठी वेळेला महत्व द्या. आता आजकालच्या तुमच्या म्हणजे गॉड कोणीच नाही, गॉड फक्त एकच आहे, टाइम. जसा आपला काठीचा घड्याळीला जो सेकंडचा काटा असतो तो जसा चाललाय त्याच्या म्हणण्यानुसार आपल्याला जगावं लागते. आता पेपर 2 वाजता आहे, मग तुम्ही 3 वाजता जाऊ शकता का, नाही. मग तुमच्यासाठी गॉड कोण आहे, टाइम. तर टाइम फार महत्व आहे. नेचर लव्ह सिमेट्री. ओके, पुढे माझे पुस्तक संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर, मोलाचे मार्गदर्शन आणि मदत आपल्या शब्दातून आम्हा मुलापर्यंत पोहोचवलं. त्यांना ते सद्गुणांचा वाव होऊन ते पुढच्या वाटचालीत रुजू राहतील. त्यानंतर या पुढील मनोगत मॅम, माझं मनोगत चालूच आहे, तरी सुद्धा माझं मनोगत असं राहील मॅडम, की या ठिकाणी या प्रांगणात आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या प्रांगणात मुलांच्या वसतिगृहात तसेच त्यामध्ये जो काही कार्यक्रम राबवला जातोय JEE नीटच्या, आणि त्यात सगळ्यात मोठं श्रेय जातं म्हणजे माननीय श्रीमती सोलंके मॅडमांचं. मी त्यांना अभिवादन करतो पुन्हा एकदा, की त्यांनी आपल्याला सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आणि आणि तुमच्या सर्व गुणांना वाव भेटला आणि त्या वाटचालीवर आणि त्यांच्या या अनुभवाच्या बळावर आपण पुढे जात आहोत. तसेच मॅडम, मी तुम्हाला आणखी सांगू इच्छितो की या व्हाईट बोर्ड वरती त्यांनी एक फेअरवेल फंक्शनच्या अधीन, माझ्या मताप्रमाणे आज का दिन आपके अधीन, इसी के ऊपर एक उन्हें शेर व शायरी की मैम, बहुत दिलचस्प और दिल की लगी बातों पर बनती है बातें. सो राइट हियर, सो आई हैव टॉक टू यू अबाउट इन हिंदी लैंग्वेज. मिट्टी से सोना बना दिया, मिट्टी से सोना बना दिया, भाग्य में जो लिखा वो दिला दिया. विदा तो हो रहे हैं आज अब हमारी जिंदगी से, not जिंदगी से स्टूडेंट forever in your life. They are not stop until the life you can now last minute and last second you die. Okay, so विदा तो हो रहे हैं आज आप हमारी जिंदगी से, पर जाते जाते भी अपनी खुशी के आंसू रुला दिया. Don't cry student, don't cry. Everywhere talking to about all thoughts and all group here present. एंड स्पेशली मैम सोलंकी मैम, आपके साथ है, हम बने रहेंगे जब तक आपका जुनून है, हम आपके साथ है. ऐसा कभी भी विदा नहीं कर सकते हम, या तो हल्की सी विदा ही नहीं कर सकते. हम हमारे साथ, हम आपके साथ और मैम का सपोर्ट होता है, हम फॉरएवर लाइफ आपके साथ बने रहेंगे. जो भी दिक्कत है, कठिनाई का सामना हम करते रहेंगे. जैसे समुंदर
वैसे समुंदर पूरी आसमान को आपकी परछाई और इनके रिफ्लेक्शन से बना रहता है, ब्लू स्काई, वैसे ही मैम की जो हमारे ऊपर परछाई बनती है, वैसे फॉर योर लाइफ आपके ऊपर हम छाए रहेंगे। मोस्ट थँक्स टुवर्ड द डायरेक्शन। सो हेड, अध्यक्षीय भाषण आपण त्याला म्हणतो। द चेअरपर्सन इन दिस फंक्शन टुडेज नीट अँड JEE क्लासेस। सो श्रीमती सोलंकी मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषणाचा आरंभ करावा। धन्यवाद मॅडम। आज मुलांचा जो शुभेच्छा समारंभ आहे, ज्याला मुलांनी निरोप समारंभ म्हटला आणि शिक्षकांनी शुभेच्छा समारंभ म्हटला, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले JEE शिक्षक वृंद, त्याचबरोबर आपल्या वसतिगृहातील सगळे कामाची कर्मचारी जे तुमच्या सेवेसाठी प्रत्येक वेळी होते, आणि हे सगळं ज्याच्यासाठी आहे ते सगळ्यात महत्त्वाचे घटक म्हणजे माझे आवडते विद्यार्थी, की ज्या विद्यार्थ्यांना मागच्या 2 वर्षात की डॉक्टर मैना घोष हे जेव्हा PO होते, त्यांनी की तळोदा प्रकल्पामधनं जास्तीत जास्त मुलांनी JEE आणि नीट उत्तीर्ण व्हावं आणि पुढे जावं, की प्रत्येक क्षेत्रात मुलं आहेतच, की आदिवासी मुलं कुठे मागे आहेत असं काही नाही आहे, की आपल्याच इकडे जवळच जांभई आहे, इथला ईश्वर ठाकरे जज आहे, मालदा इथला जे PSI आहेत, पहिले PI आहेत ते म्हणजे अजय खर्डे जे IPS आहे। तर अशा पद्धतीची जी सगळं वेगवेगळ्या क्षेत्रात विद्यार्थी पुढे जात आहेत, त्याचबरोबर त्यांनी इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्येही उतरावं या संकल्पनेतून ज्यावेळी हा उपक्रम सुरू केला 2 वर्षापूर्वी, त्यावेळी 10वी पास आऊट झालेल्या मुलांची एक परीक्षा घेण्यात आली आणि त्या सगळ्या 42 शाळांमधनं 30 शाळांमधनं ज्या मुलांनी परीक्षा दिली त्याच्यातले 100 मुलांना निवडण्यात आलं आणि त्या 100 मुलांमधनं आत्ता 96 मुलं आपले होते ह्या वर्षापर्यंत, मागच्या वर्षी 100 मुलं होती आणि त्या 100 मुलांना एक संस्थेला टेंडर दिलेलं होतं जी नागपूरची होती, ते 1च वर्षाचं होतं आणि 1 वर्षात तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने शिकवण्यात आलं। जे मुलं आश्रमशाळेतच 1ली ते 10वी होते त्यांना मॅथ्स टीचर अवेलेबल नव्हते, अशाही शाळा होत्या, तिथनं मुलं आले होती। त्याच्यानंतर सगळीच जी मुलं होती आश्रमशाळेची की त्यांना इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम होता आणि 11वीला आल्यावर सगळंच नवं, सगळे विषय इंग्लिशमध्ये, की जिथं आम्ही मराठी बोलण्यामध्ये सुद्धा मागे राहतो अशी आमची सगळी मुलं धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा 3 तालुक्यातली ती सगळी मुलं ज्यावेळी इथं एकत्र आली, त्या 100 मुलांना असं वाटलं की अरे आपण आलोय, आपल्याकडनं होईल का, अशा सगळ्या खूप शंका आणि कुशंका घेऊन ते मुलं इथं आले, तलसाडीमध्ये आले की अरे तळोद्यापासून जवळ असलेल्या शाळेत आपण आलेलो आहोत। त्या मुलांचे ॲडमिशन आपण जे सायन्सचे 5 शाळा आहेत, आजवी, बर्डी, शिरवे, भांगरापाणी आणि मांडवी, इथले 20-20 मुलं आपण घेतले आणि त्या मुलं एकत्र इथं शिकायला आले। तर त्यांच्या ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलंय तिथं काही संबंध नाही आहे, ते स्वतःला JEE नीट तलसाडी असं स्वतःला एक वेगळा क्लास त्यांनी निर्माण केला आणि ते मुलं आज मी जेव्हाही त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटली तेव्हाही तुम्हाला हेच सांगितलं होतं मी तुम्हाला की तुम्ही जे 15 ते 30,000 मुलं ह्या शाळांमध्ये, आश्रम शाळांमध्ये, 42 आश्रम शाळांमध्ये तळोदा प्रकल्पातल्या शिकतायत, त्यांचे एक रोल मॉडेल म्हणून तुम्ही आहात। त्याच्यामुळे तुमच्या वागण्यामध्ये आणि तुम्ही चांगला अभ्यास केला तर पुढच्या मुलांना तो काय असेल, एक रस्ता तयार होईल, एक पथदीपकाचं काम तुम्ही कराल असं मी तुम्हाला सांगितलं। त्याच्यामुळे तुम्ही जबाबदारीने वागा। त्याच्यातल्या खूप मुलांनी खूप मेहनत घेतली मागच्या 2 वर्षामध्ये। तो प्रोजेक्ट संपल्यानंतर जूनपासून ज्यावेळी मी या शाळेत आली त्यावेळी बघितलं की अरे JEEला क्लासेसला विद्यार्थी येत आहेत, शिक्षक नाही आहे। तर त्याच्यासाठी खूप प्रयत्नानंतर जेव्हा 2 महिने प्रयत्न केल्यानंतर ऑक्टोबरमध्ये आपले क्लासेस सुरू झाले आणि वेळ खूप कमी होता, 3-4 महिने तुमचे वाया गेलेले होते आणि
ज्यावेळी आपल्याला खूप संकटातनं एखादी गोष्ट मिळते तेव्हा तिची किंमत पण आपल्याला कळते, आणि ती किंमत इथं उपस्थित असलेल्या सगळ्या मुलांना आहे असं मला वाटतं. आणि जे आज गैरहजर आहेत त्यांच्यातल्या खूप मुलांना ती नाहीये की संधी एकदा दरवाजा ठोकवते, दोनदा ठोकवते, तीनदा ठोकवते, तिसऱ्यांदा जर आपण दरवाजा नाही उघडला, बऱ्याच वेळा संधी फक्त एकदा दरवाजा ठोकवते आणि नंतर जेव्हा आपण गेलो तर तिथं कोणीच नसतं. ती संधी गेलेली असते, ती वेळ गेलेली असते. आणि तुम्हाला जी संधी मिळाली की ह्या 2 वर्षात ह्या 96 मुलांनी आपल्या आयुष्यात काय बदल करायचा आहे, की जसं सुरुवातीलाच सूत्रसंचलन करताना आरतीने सांगितलं की शिल्पकार, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे शिक्षक तुम्हाला पहिलीपासून प्रत्येक शाळेच्या विचारावर ते लिहिलेलं असतं. आणि 1ली ते 10वी नंतर एक वेगळ्या विश्वानंतर एक टीनेजर मधनं तुम्ही बाहेर येऊन थोडा स्वतःचा विचार करायला लागलेले 11वी 12वी या महत्त्वाच्या वर्षांमध्ये तुम्ही या शाळेच्या प्रांगणात होते, या कॅम्पसमध्ये होते. ह्या कॅम्पसमध्ये तुम्ही खूप गोष्टी शिकल्या. त्याच्यामधले खूप मुलांनी जे बोलत नव्हते, शाळेत नव्हते, त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप बदल झाले. तुमच्या समोर असलेल्या शिक्षकांकडनं तुम्ही खूप शिकलं, बरोबर, की स्वतःला कसं प्रेझेंट करावं, आपलं मत कसं मांडावं, इथपासून तर रोजच्या जीवनामध्ये आपण कसं बोलावं, आपल्या बोलण्यामध्ये नम्रता ठेवून आपल्या अधिकारांबद्दल कसं बोलावं, या सगळ्या गोष्टी तुम्ही या 2 वर्षात शिकले. मागच्या 1 वर्षात तुम्हाला खूप गोष्टी चढ उतार होता, की 1 वर्ष संस्थेकडे असताना शिक्षक कंटिन्यू होते, त्याचबरोबर शाळेचे शिक्षक जे आहेत ते पण तुम्हाला स्टेट बोर्डाचं एज्युकेशन द्यायला येत होते. मागचं 11वीचं वर्ष असं होतं की तुम्हाला तास घेणारे लोक खूप जास्त होते, पण तुम्हाला समजत कमी होतं की 3 महिने बरेचसे मुलं असे होते की ते फक्त काय करत होते, ऐकत होते हे काय चाललं आहे, आणि नंतर 3 महिन्यानंतर त्यांना कळलं की अरे काय. मग 12वीला जेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने कळलं की अरे नाही, आपल्याला आता आपण रेसमध्ये उतरलो आहे, आपल्याला तयारी करायला पाहिजे, आणि तेव्हाच्या काळात मात्र काय झालं की तुमच्याकडे शिक्षक अवेलेबल नव्हते, बरोबर. त्याचबरोबर खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत की ती शिस्त पाळण्यासाठी तुम्हाला खूप सूचना देण्यात आल्या, की मोबाईल वापरण्यापासून तर त्याचा फायदा पण गेला आणि काही लोकांनी गैरफायदाही घेतला, तो आहे, दोघं गोष्टी आल्या. तरी सुद्धा की तुम्ही ह्या 2 वर्षामध्ये जे घेऊन जातायत ते फक्त सब्जेक्ट नॉलेज नाही तर जीवनाचा धडा घेऊन जातायत, की ह्या 2 वर्षात तुम्ही बऱ्यापैकी मॅच्युअर, की 18 वर्ष पूर्ण झालेले एक सुजाण नागरिक ह्या शाळेमध्ये तुम्ही आले. 12वीपर्यंत आता तुम्ही पहिल्यांदा मतदान करणार असे सगळे मुलं आहात या वर्षाच्या निवडणुकीमध्ये. तर त्याचबरोबर तुमचं जे प्रोफेशनल करिअर असेल की JEE आणि नीट, की इंजिनियर आणि मेडिकल याच्या व्यतिरिक्तही करिअर असतं, की आता इथे जे शिक्षक आहेत काही कारणांमुळे त्यांनी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल नसेल केलं, पण आज ते तुमच्या समोर उभं असताना, ते तुम्हाला गाईड करत असताना ते कुठेच कमी दिसले नाही. कारण त्यांचं जे पॅशन होतं की जे 11वी 12वीला त्याच एनर्जीने त्यांनी JEE आणि नीटची तयारी केलेली होती. काही कारणांमुळे त्यांनी नाही घेतलं ॲडमिशन किंवा नाही मिळालं, जे काही असेल कारण, पण तरी सुद्धा आज ते त्यांच्या करिअरमध्ये कुठेच मागे नाहीये, की ते आज जिथं उभं राहतील तिथनं लाईन सुरू होईल असं जे म्हणतात की नाही, तसे ते आहे. की ते जे शिकवत होते त्याच्यावर कोणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही, बरोबर, आणि तुम्हाला कसं समजून सांगितलं. ह्या खूप गोष्टी आहेत की 2 गोष्टी तुम्ही इथं शिकले, की एक सेल्फ स्टडी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि जे ज्ञान आपण घेतो ते आपल्या डोक्यात किती ठेवतो. फक्त चुल्लूभर घेऊन नाही जायचे. समुद्रात उडी मारली आहे तर जरा आपलं भांडं तरी मोठं घ्या, बरोबर की नाही. का गाळणी घेऊन गेलो म्हणून काहीच नाही उरलं असं नका करू. इथं जे नेलंय, मला असं वाटतं की इथल्या सगळ्या मुलांनी गाळणी नसेल आणली, बरोबर. गाळणी आणली होती का? भांड्याला छिद्र नव्हतं ना, होतं का? नाही ना. छिद्र नसलेलं भांडं सगळ्यांनी आणलं असेल असं मी अपेक्षा करते तुमच्याकडनं. आणि इथं जे काही तुम्हाला मिळालं ते सगळं तुम्ही घेऊन पुढच्या आयुष्यात त्याचं फाउंडेशन म्हणून त्याचा उपयोग होईल. या 2 वर्षात आपले 20 मुलं, जवळपास 20 मुलांना ॲडव्हान्ससाठी क्वालिफाईड झालेले आहेत.
जे नाही झाले, आता CETची एक्झाम काल परवा बऱ्याच मुलांनी दिली, त्यानंतर नीटची एक्झाम आहे, त्याच्यासाठी पण तुमचं प्रिपरेशन खूप चांगलं झालेलं आहे. आणि नसेल झालं किंवा पुढचं तुम्ही अगदी BSc केलं, MSc केलं तरी सुद्धा आत्ता ह्या 2 वर्षात जे तुमचं फाउंडेशन पक्क झालेलं आहे त्याचा आयुष्यात पुढे कुठल्याही करिअरच्या पाथ तुम्ही निवडला, रस्ता तुम्ही निवडला, त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. या 2 वर्षात तुम्ही लिडरशिप शिकला, या 2 वर्षात तुम्ही स्वतःसाठी भांडायला शिकला ना, एकत्र यायला शिकला. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कोलॅबरेशन. कार्तिकनेच सांगितलं की मी मॉनिटर कसा झाला, तर काय केलं, दॅट इज द कोलॅबरेशन. की एक जी गोष्ट मला येत नाही ती त्याला येते आणि ती दोघांनी मिळून केली तर एक तरी मुलाला ते प्रॉब्लेम काय करता आला, सॉल्व्ह करता आला. जी गोष्ट रैमानला येत होती ती कार्तिकला येत नव्हती आणि कार्तिकला येत होती ती रैमानला येत नव्हती. त्या दोघांनी जेव्हा एकत्र आले आणि त्याने त्याचं सहज दिलं म्हणून काय झालं, सक्सेस मिळालं की नाही. आणि हीच गोष्ट तुम्हाला आधीही सांगितलं होतं की क्लासेसमध्ये तुम्हाला जो टॉपिक समजला तो तुम्ही ग्रुप डिस्कशनने दुसऱ्याला समजावला पाहिजे. पुढच्याही आयुष्यात तुम्ही आत्ता कनेक्टिव्हिटी आहे त्या एका याच्याबरोबर पूर्ण दुनिया आपल्या हातात असते, आहे की नाही. काय ते मोबाईल, इंटरनेट, की आता कनेक्टिव्हिटी तुम्ही असंही आज जोडलेले असाल. जरी आज शिक्षक तुमच्याबरोबर नसतील, तुम्ही आज घरी जा तरी सुद्धा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काही आलं तर हे शिक्षक तुमच्याशी टचमध्येच असतील. अगदी मला या सगळ्या शिक्षकांनी असं आश्वासन दिलं की जोपर्यंत मुलांचे ॲडमिशन होत नाही तोपर्यंत त्यांना फॉर्म भरण्यापासून तर वेगवेगळ्या स्टेप्समध्ये कॉलेज सिलेक्ट करायला जे काही मार्गदर्शनची त्यांना गरज असेल त्यावेळी वी आर देअर, की आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. बरोबर की नाही. एवढा बॉन्ड तुमचा ह्या 6-7 महिन्यामध्ये झालेला आहे. या 7 महिन्यामध्ये तुमचं मागच्या 2 वर्षाचं सिलेबस कंप्लीट केलं. 2 वर्षाचं सिलेबस यासाठी कंप्लीट केलं की 11वीला जे झालं ते ज्या लेवलला जात होतं आणि तुम्ही ज्या लेवलला होतं ते कुठेतरी ट्युनिंग झालं नाही, मॅच झालं नाही. ते आत्ता काय झालं की ते एकत्र आलं. आत्ता तुम्हाला तुमची समज आली आणि त्याचबरोबर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचे चांगले शिक्षक तुम्हाला लाभले की जे तुम्हाला त्या दोघं गोष्टींची जाणीव करून देतात की अरे यू हॅव अ पोटेन्शियल इन यू, की तुमच्यामध्ये काय आहे, पोटेन्शियल आहे, त्याचा काय करा, वापर करा. आणि त्याच्यासाठी एफर्ट्स मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, की आज जर तुमचं पोटेन्शियल तुम्ही 100% वापरलं आणि तुमचे एफर्ट्स तुम्ही वापरले तर सक्सेस तुमच्या बरोबर असेल. सक्सेस हे आपल्या मान्यावर आहे. तर तुम्ही कोणताही गोल ठेवताना छोटं गोल न ठेवता गोल कसा ठेवला पाहिजे, हाय गोल ठेवला पाहिजे. आणि तुम्ही या सगळ्या जे काही तुम्हाला मिळालंय की आदिवासी विकास विभागाने ही जी संधी तुम्हाला दिलेली आहे त्या संधीचं निश्चितच तुम्ही सोनं करणार आहात, केलेलं आहे आणि एक्झामच्या रिझल्टमध्येही कळणार आहे. तर ह्या सगळ्या यांना तुम्ही ज्या मुलांनी तुमच्या ज्या उत्साहाने तुम्ही 2 वर्ष व्यवस्थित चिकाटीने जे अभ्यास केला त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक. आणि जो सिलेबस 2 वर्षाचा 6 महिन्यात त्या शिक्षकांनी पूर्ण केला, 4 महिन्यात शिक्षकांनी पूर्ण केला, त्या सगळ्यांचे खरंच खूप अभिनंदन की त्यांनी सगळं सिलेबस की तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण केला की नो मी ही एक्झाम क्रॅक करणार आहे, हा आत्मविश्वास तुम्हाला देणारे शिक्षक त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते. आणि तुम्ही सगळ्यांना पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी जे काही चढ उतार तुम्ही अनुभवणार आहात त्या सर्वांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही कुठली गोष्ट मिळवायची आहे तर त्याच्यासाठी काय करावा लागतो, प्रयत्न करावा लागतो. आणि जे प्रयत्न करतात ते कधी हारत नाही. बरोबर. तर संघर्ष केल्याशिवाय नौका पार होत नाही. आणि त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न केला तर सगळ्या गोष्टी शक्य आहे. ह्या नोटवर माझे 2 शब्द संपवते. आणि सगळा कार्यक्रम नीटच्या शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केला आणि विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम.
ही खुशीची लहर आहे, त्यालाच म्हणतात चीफ इज अ स्पीच. ओके, कारण की हे भाषणच राहतं की त्यासाठी आपण वेटिंग करतो. कुठल्याही प्रसंगात कार्यक्रमात असो की त्या कार्यक्रमाचे मेन अतिथी आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांचे भाषण होईपर्यंत आपण बसून राहतो आणि त्यालाच म्हणतात देर इज अ चीफ गेस्ट. ओके, थँक्स मॅम. यानंतर आभार प्रदर्शनासाठी पण क्षणभरात मी मॅडमांना विचारतो, जसं की ते आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत, ते प्रणिता मॅडम, त्यांनी 2 शब्द मनोगत त्यांचे व्यक्त करावी, त्यांना विनंती करतो. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आज काय बोला, सेंड ऑफ तुमचं आहे, पण अक्षरशः मला, कारण ज्या मुली माझ्यासोबत आमच्याकडे फक्त एक 10 महिन्यासाठी गेस्ट म्हणून आल्या होत्या मुली, आणि 2 वर्ष कसे गेले त्यांच्यासोबत ते मलाच असं कळत नाही. आणि गेली 8 महिने मी हॉस्टेलला वसतिगृहात नव्हती, पण तरीही मुलींनी माझ्याशी एवढा कॉन्टॅक्ट चांगला ठेवला. आज एवढ्या उन्हामध्ये मी माझ्या बाळाला घेऊन आली आहे, कारण खास मुलींसाठी बाळ आजारी आहे तरी पण मी घेऊन आली, कारण का तर परत मला मुलींची भेट नाही होणार. आणि एवढी हेल्प केली. आज मी इथं जे आहे, या संसारीला जे आहे, जे काही सपोर्ट आहे माझा, पूर्ण माझ्या मुली आहेत. म्हणजे माझ्या वसतिगृहात 1ली ते 10वी पर्यंत ज्या मुली येतात, म्हणजे 10 वर्षाचा त्यांचा प्रवास माझ्यासोबत म्हणजे असतो. आजपर्यंत कितीतरी 10वीच्या बॅचेस अशा गेल्या, पण तुमचा जो प्रवास होता खूप शॉर्ट होता, फक्त 10 महिन्यासाठी होता, आणि गेली 2 वर्ष आपण सोबत चालत आलेलो आहे. खूप छान मुली होत्या, खूप छान राहिल्या, वेगवेगळ्या शाळांमधून आलेल्या, सगळ्यांचे वेगवेगळे अनुभव, वेगवेगळी त्यांची म्हणजे राहण्याची हे, पण तरी इथे येऊन सगळ्या, आणि मेन म्हणजे माझा स्वभाव थोडासा स्ट्रिक्ट वाटतो कारण तसं ठेवावं लागतं, मुलींचं वसतिगृह आहे, पण इथे येऊन सगळ्या मॅनेज होऊन गेल्या. आणि कसे आपल्याकडे फक्त तुम्हीच नाही आहेत, तुम्ही 11वी-12वीचे म्हटल्यावर कॉलेज लाईफच्या मुली असतात, पण त्यांना माझ्या वसतिगृहात 1ली ते 10वीच्या मुलींसोबत मला ठेवायचं होतं. त्यामुळे बरेचसे रूल्स रेग्युलेशन मी त्यांना म्हणजे पाळायला लावले. मोबाईल वगैरे अलाउड नाही केला, तरी पण काही मुलींनी परमिशननी, नाही मॅडम आम्हाला लागेल अभ्यासाला, परमिशन घेऊन बऱ्याच मुलींनी आणलाय. पण माझं एकच हेतू होता त्यामागे, का तुम्ही मोबाईल नका आणू, कारण त्यामुळे तुमचा अभ्यास नाही होणार, हा एकच हेतू होता, बाकी काही नाही. असं काही नाही का मॅडम प्रत्येक गोष्टीला आम्हाला अवॉइड करतात, असं काही नाही आहे. आता ह्यापुढे मला हे सांगायचे, जे एक्झाम झाले JEE वगैरे, त्यामध्ये बऱ्याचशा मुलींना कमी मार्क्स आले, त्यामुळे बऱ्याच मुली नाराज आहेत, काही मुली घरी निघून गेल्या असं मी ऐकलंय. पण असं काही करू नका, कारण जीवनामध्ये खूप संधी आहेत. आज इथे तुम्हाला अपयश आलं, पण हे अपयश म्हणजे तुमच्या पुढच्या यशाची पहिली पायरी आहे. आपण म्हणतो ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते, तेच त्यानुसारच आपण मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आपले जर विचार ठाम असतील, अभ्यास करण्याची किंवा आपल्यामध्ये जिद्द असेल ना, तर आपण कुठपर्यंतही पोहोचू शकतो. फक्त त्यामध्ये आपली पॉझिटिव्हिटी पाहिजे. आज अभ्यास केला, फेल झालो, नाही टेन्शन घ्यायचं. आज अभ्यास केला, पुढे अजून त्यापेक्षा जास्त करायचा. ज्या गोष्टी आपण चुकलो, त्या गोष्टीमध्ये परत ही का बरं चूक झाली असेल, आपण मार्क्स कशामुळे कमी आले, थोडंसं रिस्टार्ट. आपण बघितलं आत्ताच मागे एक पिक्चर आला यांचा 12th फेल, बघितलाय ना सगळ्यांनी? हां, त्यामध्ये बघितलं असेल तुम्ही कशी असते लाईफ, त्यांची लाईफ काय होती, म्हणजे ते पण गरीब परिस्थितीमधून आलेले होते, पण कुठेतरी त्यांना असं गाईड करणारं भेटतं आणि एक इन्स्पिरेशन भेटून जाते. आपणही असंच करायचं जीवनामध्ये. एखादी गोष्ट अपयश आलं म्हणून खचून नाही जायचं. ज्या गोष्टी आपल्याला इन्स्पायर करतात त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं. आता बरेच मुलींना काय झालं का हॉस्टेलमध्ये पण, नाही मॅडम असं झालं, काय काय अशा मला बोलत पण नाही, इतकं म्हणजे त्या टेन्शनमध्ये राहतात. पण ज्यावेळेस मी त्यांना भेटते, काय झालं काय नाही, मग दुसऱ्यांकडून कळते, नाही असा असा प्रॉब्लेम आहे, त्यावेळेस मी बोलून त्यांना सांगते, मग क्लिअर होऊन जातात. त्यापैकीच एक आमची निर्मला मॅडम आहे. सगळ्यांचं टेन्शन तिलाच असतं, ती बोलत कोणालाच नाही, राग आला का मग, पण जेव्हा माझ्याकडे येते ना, मग तेव्हा एकदम क्लीन होऊन जाते. तर मला यापुढे
व्यवस्थित अभ्यास करा. आणि सर आज म्हणजे मधले काही महिने तुम्हाला गाईड करायला कोणी नव्हतं, क्लास बंद होते. अक्षरशः मलाच वाईट वाटायचं, कारण एवढे सगळे पहाडातून आलेले आहेत, एवढ्या लांब. इथं त्यांचे क्लासेस होतात, लेक्चर होतात, पण इथं सगळे हॉस्टेलला बसून राहतात. त्यामुळं मी सरांना बरेच वेळा सांगायची, कारण सर फिजिक्स शिकवतात, तुम्ही तिकडे क्लास घेता, इथे थोडंफार गाईड करा मुलींना. घ्यायचे ना सर त्यावेळेस. मला तर अक्षरशः बघून हे वाटायचं का एवढ्या लांबून आलेले आहेत आणि इथं हॉस्टेलला बसून आहे, त्यांना कोणी शिकवायला नाही, काय नाही. त्यामुळे सरांना सांगून थोडंफार गाईड करून तुम्हाला सगळ्या सरांनी तुम्हाला खूप छान शिकवलंय असं मला तरी वाटतंय. कारण मी रोज सरांना, सर घरी आल्यानंतर मी सरांकडे येऊन घेतो त्या क्लासला काय झालं काय नाही. तर बऱ्याच अडचणींमधून त्यांच्या वेळातला वेळ काढून सगळ्या सरांनी तुम्हाला त्यांचा वेळ दिला. त्यामुळं सगळ्या सरांचे मी आमच्या सलसाडी शाळेतर्फे धन्यवाद मानते. आणि माझे एवढे 2 शब्द संपवून लॉट्स ऑफ थँक्स मॅम. त्यानंतर कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणे यानंतर आभात दर्शन